कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। संतापलेल्या सासऱ्याने आपल्या जावयावर चक्क ऍसिडचा हल्ला केलाय। हनीमूनला जाण्यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। जावयाला काश्मीरला जायचं होतं, तर सासरा मक्का मदिना येथे जा म्हणून त्याला सांगत होता। त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला। संतापलेल्या सासऱ्याने जावयावर ऍसिड हल्ला केला। या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर घटनेनंतर आरोपी सासरा पसार झाला। या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते सध्या सासऱ्याचा शोध घेत आहेत। एक बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आशा टावर्स आग्रा रोड इथे एक घटना झालेली आहे। त्याच्यामध्ये सासरे जटी खोटाल आणि इबाद फालके यांच्यामध्ये त्याच्या लग्न झालेले त्यांच्या जावईने काश्मीरला हनीमूनला जायचं ठरवलेलं होतं। तर ते काश्मीरला न जाता त्यांनी दर्शनाला मक्केला जावं असा त्यांनी आरोपी जटी खोटाला यांनी मनात राग धरून जावई इबाद फालके याच्या अंगावर ॲसिड टाकून त्याला धमकी देऊन त्याला हे गंभीर जखमी केलेलं आहे। ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याचा औषधोपचार चालू आहे आणि ॲपेक्स हॉस्पिटल येथे त्याची तक्रार घेतलेली आहे। त्या तक्रारीनुसार आरोपीचे शोध घेण्याकरता आमची डिटेक्शनची टीम रवाना झालेली आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त चांगला तपास करून त्याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत। तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। तपासामध्ये ACP घेटे साहेब आणि DCP अतुल झेंडे साहेब आणि आमचे रिजन संजय जाधव साहेब आणि सर्वांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहेत। काल रात्री अंधार असल्यानं काही वेळ शोध मोहीम थांबवल्यानंतर आज पहाटेपासूनच पुन्हा पोलिसांनी रेस्क्यूला सुरुवात केली आहे। बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्पीड बोट घेऊन तैनात झाली आहे। पोलीस अधिकारी व कर्मचारी गेट ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरून ही स्पीड बोट घेऊन समुद्रात शोध करत आहेत। मकर संक्रांतीच्या फक्त 1 महिना आधीच पंढरपुरात पतंगांची दुकाने सजलेली पाहायला मिळत आहेत। प्लास्टिक पतंग, कागदी पतंग, लाकडी चक्री, प्लास्टिक चक्री यासह 10 ते 12 प्रकारचे पतंग पंढरपूरच्या बाजारात पाहायला मिळताना दिसत आहेत। पतंगांच्या किमतीत देखील वाढ झालेली पाहायला मिळते। मागणीनुसार नवनवीन पतंगांच्या व्हरायटी बाजारात आल्याने ही वाढ झालेली व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते। नमस्कार, माझं नाव श्रीकांत महादेव सावंत। माझा पतंगाचा बिझनेस आहे। म्हणजे पंढरपूर येथे शिवाई चौक श्री स्वामी समर्थ हार्डवेअर हे आपल्या दुकानाचं नाव आहे। गेले 10 ते 12 वर्ष झालं आपला पतंगाचा म्हणजे पतंग आपण विक्री करतो। ते पतंग आपल्याकडे कमीत कमी 10 ते 15 नमुन्याचे पतंग आहेत। त्यात पतंग कागदी, प्लॅस्टिक, चित्रा जे असतात, परत प्लॅस्टिक मध्ये, कागद मध्ये 10-12 नमुन्याचे पतंग आहेत। परत दोरा, चक्री आणि यंदा पतंगाला जास्त करून कागदी पतंगाला जास्त मागणी आहे आणि आता संक्रांत आल्यामुळे कागदी पतंगाला मागणी जास्त प्रमाणात असते। परत दोरे जे आहेत, पतंग आपल्याकडनं 5 रुपये बसणं ते 50 रुपये पर्यंत येतात। मागच्या वेळेस पेक्षा काय फरक पडलाय का रेटमध्ये? मागच्या पेक्षा यावेळी कमी ₹1-2 रुपयाने रेट वाढलेले आहेत। पतंगामध्ये पण वाढले, दोऱ्यामध्ये पण रेट वाढलेले आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री 12 वाजेपासून ते आतापर्यंत माथाडी कामगारांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे।
कृषी उत्पन्न बाजारात आलेला कांदा उतरवण्यास तयार नाहीयेत. माथाडी कामगारांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. पोलिसांकडून आंदोलकांची यावेळी समजूतही काढण्यात आली. लाजवंती सुरवशे माथाडी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर. आज अमित शहानी गृहमंत्री आहेत, हे स्वतः गृहमंत्री असताना ज्यांना घटनाच माहिती नाही कशाच्या आधारे त्यांनी गृहमंत्री झालेले आहेत हे ते विसरलेले आहेत. आणि त्यांनी ज्या आंबेडकरांना बोललेलं आहे की हे देव नाही, 7 वेळा सांगतो देव नाही, हे अपशब्द वापरणे खूप चुकीचं केलेलं आहे त्यांनी. आज पुस्तकाच्या पहिल्या पेजवर आज कुठेही गेलं तर आंबेडकरांचा फोटो दिसल्याशिवाय नाही तुम्ही पाय कुणाच्या पडता. कुणामुळे तुम्ही कुणाची मतं खाता, कुणामुळे तुम्ही राज्य घटना जर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही गृहमंत्री कुठले? गृहमंत्र्यांनी हे संविधान विसरलेलं आहे. ही घटना जी आहे आंबेडकरांनी लिहिलेली आहे हे अख्ख्या वर्ल्ड मध्ये नाही, अख्खं वर्ल्ड नाव घेते की सोलापूर आज भारत देश पूर्ण देशाची जी घटना आंबेडकरांनी लिहिली त्यांच्या घटनेमुळे हा देश चालतो असं वर्ल्ड सांगतो. याची राज्यघटना कुठेही नाही. अमित शहानी जे वक्तव्य केलेलं आहे हे खूप चुकीचं केलेलं आहे. आणि अमित शहा जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत राजीनामाची मागणी आम्ही केलेलीच आहे. आम्ही राजीनामा तर मागतो कारण ते देश गृहमंत्री पदाच्या लायकीचाच नाही, त्याची लायकी नाही गृहमंत्री पद चालवण्याची. तर मला एवढं म्हणायचं आहे की यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, जाहीर माफी मागायला पाहिजे, पूर्ण देशात जाहीर माफी मागायची आणि राजीनामा द्यायचा. तोपर्यंत आम्ही यांना कदापि माफ करणार. हे भीम सैनिक हे जय भीम वाले कधी कदापि माफ करणार नाही. जय